श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। वैशाख अमावस्या ही सर्वात महत्त्वाची मानली जाते। शनी जयंती सुद्धा याच दिवशी आहे। 6 जून 2024 रोजी आहे वैशाख अमावस्या। अमावस्येला स्नान, दान, पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ प्रसन्न राहतात। वैशाख अमावस्या विशेष का आहे? धार्मिक ग्रंथामध्ये वैशाख अमावस्या ही शनिदेवांची जन्मतारीख असल्याचे सांगितले आहे। शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी ही तिथी विशेष मानली गेली आहे। वैशाख अमावस्येला शनिदेवांची जयंती असल्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करावी। शनी महाराज हे न्यायाची देवता आहे। तुमचे कर्म जर चांगले असतील तर शनी महाराज तुम्हाला भरभरून देतील। तुमचे कर्म चांगले असतील तर शनीची 7.5 येऊ, नाही तर अजून काही अडचण येऊ, तुम्ही जर त्यांची सेवा करत असाल तर कोणतीही समस्या तुमच्यापर्यंत ते पोहोचू देणार नाहीत। हा फक्त कर्माचा खेळ आहे। ज्यांच्या कुंडलीत शनिदेवाची 7.5 असेल त्यांनी या दिवशी तिळाच्या तेलाचा अभिषेक आवर्जून करावा। ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा। शनी स्तोत्र किंवा शनी कवच पठण करावे। हनुमान चालीसा देखील पठण करावी। या दिवशी काळे तीळ, चप्पल, काळ्या रंगाचे कपडे, घोंगडी, मोहरी इत्यादी काळ्या वस्तूंचे या दिवशी दान करावे। यामुळे शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यास फलदायी दिवस आहे। या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न करावे। या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी। वैशाख अमावस्येला स्नान आणि दान आवर्जून करावे। दान करण्याचं विशेष महत्त्व आहे। वैशाख अमावस्येला अन्न, वस्त्र, पैसे इत्यादी दान केल्याने चांगले फळ मिळते। या दिवशी पितरांचे पूजन करावे। पितृचालिसाचं पठण करावं। यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते। वैशाख अमावस्येला पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते। हनुमंताची पूजा केल्याने व्यक्तीला ग्रहदोषापासून मुक्ती मिळते। वैशाख अमावस्येच्या दिवशी मांसाहार, मद्यपान करू नये। असे केल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते। या दिवशी नखे, केस कापू नये। असे केल्याने लक्ष्मीचा कोप होऊन धनहानी होऊ शकते। वैशाख अमावस्येला झाडू खरेदी करणे टाळावे। यामुळे घरात गरिबी येऊ शकते। या दिवशी कोणतेही नवीन कार्य करू नये। या दिवशी लांबचा प्रवास करणे, घरात वादविवाद करणे टाळावे। वैशाख अमावस्येला काही गोष्टींचं पालन केल्यास आणि शनिदेवाची सेवा केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद आणि कृपा कायम तुमच्यावर राहील। जेव्हा आपल्यावर शनी महाराजांची 7.5 सांगितली जाते तेव्हा आपण फार घाबरून जातो, पण शनी महाराजांची जो नित्यनेमाने सेवा करतो, प्रामाणिक असतो, त्याच्या कष्टाला नशिबाची साथ शनी महाराज नक्कीच देतात। तुमच्या वाईट कर्माचे फळ देण्यासाठी 7.5चा काळ असतो। त्याच्यामुळे या वेळेत घाबरून न जाता शनिदेवांची मनोभावे पूजा करावी, त्यांची सेवा करावी। शनी स्तोत्र, शनी कवच याचं पठण करावं। तुम्ही देखील वैशाख अमावस्येला शनिदेवांची मनोभावे पूजा करा आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।